दिल्लीत लाल किल्ल्याबाहेर झालेला स्फोट आत्मघाती हल्ला असल्याचा संशय। फरीदाबाद मॉडेलमधील दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचा संशय। त्यांची डीएनए टेस्ट होणार। दिल्लीमध्ये स्फोट झालेल्या कार मालकाचं पुलवामा कनेक्शन समोर। स्फोटापूर्वी कारवर फरीदाबादमध्ये दंडात्मक कारवाई। जप्त केलेल्या 2900 किलो अमोनियम नायट्रेटचा स्फोटाशी संबंध। दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट। 8 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी झाल्याची माहिती। एक संशयित पोलिसांच्या ताब्यात। आज चांदणी चौक परिसर बंद राहणार। दिल्लीतील स्फोटानंतर मुंबईसह राज्यात हाय अलर्ट। मुंबई, पुणे, नागपुरातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवली। श्वान पथकाच्या मदतीने वाहनांची तपासणी। अमित शहांनी घटनास्थळी जात केली पाहणी। हरियाणा पासिंगच्या I-20 कारमध्ये स्फोट। घटनेची सखोल चौकशी करणार अमित शहांची माहिती। बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान। 122 मतदारसंघांमध्ये 1302 उमेदवारांचं भवितव्य ठरणार। 14 नोव्हेंबरला मतमोजणी। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी अंजली दमानिया बावनकुळेंची भेट घेणार। दमानिया पार्थ पवारांविरुद्ध रितसर तक्रार दाखल करणार। पार्थ पवारांनी 1800 कोटींची जमीन 300 कोटींना हडपल्याचा आरोप। चोरीचा मुद्देमाल परत केला म्हणून चोरीचा गुन्हा रद्द होईल का? सुषमा अंधारेंचा पार्थ पवारांवर हल्लाबोल। अजितदादांना जर व्यवहार माहिती नाही तर 300 कोटी कुठून उभे केले? अंधारेंचा सवाल। उंधवा जमीन घोटाळ्या प्रकरणी शीतल तेजवानीचा व्यवहार रद्द करण्यासाठी अर्ज। शीतल तेजवानी भारतातच असल्याची माहिती। तेजवानीला अद्याप अटक झाली नसल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह। राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि अधिवेशनावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता। निवडणुकीआधी कोणती मोठी घोषणा याकडे लक्ष। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची मोर्चे बांधणी। फडणवीस यांच्यासोबत सर्व जिल्हा निवडणूक प्रभारी उपस्थित राहणार। महायुतीच्या समन्वय समितीची ही आज बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक। यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सकाळी 11 वाजता चर्चा होणार। प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार। मुंबई, नाशिक, नागपूर, संभाजीनगरसाठी आज आरक्षण सोडत इच्छुक उमेदवारांचं भवितव्य ठरणार। MCAच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड। इतर पदांसाठी उद्या निवडणूक होणार। अध्यक्षपदासाठी अनेक जण होते इच्छुक।